नमस्कार मुलांना, आपण शिकत आहोत इयत्ता 9वी आणि आपला विषय आहे इंग्रजी. इंग्लिशमधील आपला जो युनिट 2 मधील 2.5 हा जो एक लेसन आहे तो आहे अ प्ले. अ प्ले म्हणजेच काय की इथे एक ड्रामा आहे जो आपण इथे अभ्यासणार आहोत. तर बघा, इथे लर्न ॲक्टिव्हिटी, गेम आणि टेस्ट आणि काही क्वेश्चन आन्सर याद्वारे आपण अ प्ले हा जो ड्रामा आहे तो आज नाट्यमय जो ड्रामा आहे तो आज आपण या लेसनमध्ये घेणार आहोत. तर बघा, अ प्ले 5 आपला जो 2.5 जो लेसन आहे तो आहे अ प्ले. याच्यामध्ये काय आहे की दिस इज अ प्ले बेस्ड ऑन द कोर्ट प्रोसिडिंग इज द कोर्ट ऑफ अ किंग हू हॅज नो प्रोसिजर टू गिव द राईट ॲडवाईज ऑर जजमेंट. इथे काय केलेलं आहे की राईट जे काही जजमेंट आहे ते कोणी केलेलं आहे, किंगने केलेलं आहे. पण ते कसे केलेलं आहे ते आपण ह्या नाट्यमय ड्रामामध्ये पाहणार आहोत. तर बघा, देअर इज blame, game and the buck passes from one to another. आता इथे काय केलेलं आहे तर एक नाट्यमय असा ड्रामा केलेला आहे आणि त्या ड्रामामधून पुन्हा फिरून कसं किंगकडे जो ब्लेम आहे तो आलेला आहे तोच आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. तर बघा, आपला इथे हा जो नाट्यमय प्रवास आहे तो इथे सुरुवात झालेली आहे. तर सेन्स 1 काय घडलेलं आहे की त्याच्यामध्ये सेन्स 1 मध्ये अ किंग्स कोर्ट म्हणजे एक दरबार आहे कुणाचं तर एका राजाचं. द कोर्ट अवेट्स द अरायवल ऑफ द किंग. 2 गार्ड्स आर स्टँडिंग फ्रंट राईट ऑफ द स्टेज. आता इथे एक काय आहे, दरबार आहे कुणाचं तर राजाचं, आणि तिथे दोन्ही जे गार्ड आहेत, जे सैनिक आहेत ते दोन्ही बाजूला उभे आहेत आणि त्यांच्यामधील जो संवाद आहे तो काय आहे तो आता आपण इथे पाहणार आहोत. तर बघा, हे दोन काय आहेत तर सोल्जर आहेत, सैनिक जे आहेत ते उभे आहेत. त्यातला फर्स्ट गार्ड जो आहे तो काय म्हणत आहे की टू द सेकंड गार्ड बी अलर्ट, द किंग इज अबाउट टू अराईव्ह. जो फर्स्ट गार्ड आहे तो सेकंड गार्डला काय म्हणत आहे, दुसऱ्या जो सैनिक आहे त्या दुसऱ्या सैनिकाला जो पहिला सैनिक आहे तो म्हणत आहे की आता तू कसा राहा, अलर्ट राहा. आता कोण येणार आहे तर आता जी एंट्री आहे ती कुणाची होणार आहे, किंगची होणार आहे, राजाची होणार आहे. म्हणून बघा, इथे फर्स्ट जो गार्ड आहे तो सेकंड गार्डला काय करत आहे तर अलर्ट करत आहे. मग सेकंड गार्ड बघा काय म्हणत आहे तर सेकंड गार्ड म्हणतोय की हू वॉन्ट्स टू बी अलर्ट, लाईफ सीम्स लाईक वन लॉंग स्लीप इन दिस लँड. आता इथे अलर्ट राहायची काय बरं गरज आहे. इथे हा जो दरबार आहे तो कसा आहे की इथे सगळेच जण काय करत असतात तर अगदी आळशी आहे, झोपा काढत असतात. आणि मी सुद्धा कसं करत असतो तर सेम तसं करत असतो. म्हणजे इथे लाईफ ही जास्त सिरियसली नाही आहे असं कोण म्हणत आहे तर जो फर्स्ट गार्ड आहे तो म्हणत आहे. मग आय एम ॲट एस ऑल डे थॉट आय एम गार्ड. आता नेहमी काय होत आहे की या दरबारामध्ये नेहमी असं घडत आहे. मग जो फर्स्ट गार्ड आहे तो म्हणतोय की हाऊ बोरिंग, किती कंटाळवाणं आहे हे सगळं काही. कारण फर्स्ट गार्ड आणि सेकंड गार्ड हे दरबारामध्ये एका डोरला काय करत आहे, पहारा देत आहे आणि ते एकमेकांचा संवाद जो आहे ते एकमेकांमध्ये साधत आहे आणि म्हणत आहे की ही लाईफ जी आहे किती बोरिंग आहे. वंडर इफ सम इंटरेस्टिंग ड्रामा विल अनफोल्ड ॲट द कोर्ट टुडे. पण फर्स्ट गार्डला काय वाटत आहे की आता आज नेहमी काहीतरी नेहमीच्यापेक्षा काय होणार आहे, आज काहीतरी वेगळंपणा जो आहे तो आज दरबारात होणार आहे, कोर्टामध्ये होणार आहे असं फर्स्ट गार्डला वाटत आहे. म्हणजे नेहमी तेच होण्यापेक्षा आज काय होणार आहे तर आज काही वेगळं काहीतरी घडेल असं फर्स्ट गार्ड सेकंड गार्डला सांगत आहे. मग बघा, इट वुल्ड इनलिव्हन द ॲटमॉस्फिअर. बघा, आता कुणाची एंट्री होत आहे तर सेकंड गार्ड काय म्हणत आहे की आय वुल्ड बी इक्वली हॅपी इफ देअर वॉज नन. बघा, घडो किंवा न घडो मी कसा आहे तर मी अगदी आनंदी आहे. दरबारामध्ये कुठलाही प्रसंग घडला नाही घडला तरी सुद्धा जो सेकंड गार्ड आहे तो काय म्हणतोय की मी कसा आहे तर हॅपीच राहणार आहे. आणि फर्स्ट गार्ड जो आहे त्याची गट फिलिंग आहे की आज काहीतरी वेगळं ह्या दरबारामध्ये घडणार आहे असं तो कुणाला सांगतोय तर सेकंड गार्डला सांगत आहे. मग बघा, एंटर द डिसिपल लुकिंग अराउंड. आता इथे जो डिस्पाईल आहे म्हणजे जो शिष्य आहे तो इथे काय करत आहे, एंट्री त्याची इथे होत आहे. आणि फर्स्ट गार्ड त्याला काय म्हणतोय की हार्ट यू आर स्ट्रेंजर गिव्ह युअर आयडेंटिटी.
आता हा जो व्यक्ती आहे तो कसा आहे, अनोळखी आहे. आणि तो सैनिक जो आहे त्याला काय म्हणत आहे की तुझी आयडेंटिटी दे, म्हणजेच काय दे, तर तुझी ओळख जे आहे ते आम्हाला सांग. कारण हा व्यक्ती जो आहे तो कसा आहे, अनोळखी आहे आणि या दरबारामध्ये तो नवीन आलेला आहे. म्हणून डिस्पाईल काय म्हणतोय की यू आर राईट. तो सैनिकाला काय म्हणतोय की हो तू कसा आहेस, बरोबर आहेस. आय ॲम अ विजिटर हिअर अ डिसिपल ऑफ द वाईज सेज फ्रॉम द घंगोर फॉरेस्ट विच लाईट्स. मी कुठून आलेलो आहे, तर मी घंगोर फॉरेस्ट म्हणजे एका जंगलातून मी आलेलो आहे. आणि मला तुमचं जे काही दरबार आहे त्या दरबाराविषयी मी काय केलेलं आहे, तर खूप काही ऐकलेलं आहे, म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि तो म्हणतोय की टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम. आम्ही कुठे राहतो, तर ईस्ट साईडला हे जे जंगल आहे तिथे आमचं ईस्टला काय आहे, आमचं जंगल आहे आणि तिथून मी आलेलो आहे किंगला भेटण्यासाठी. मग फर्स्ट कार्ड काय म्हणतोय की व्हॉट ब्रिंग्स यू हिअर. तू इथे का आलेला आहेस, तर कारण जो डिसिपल आहे त्याने सांगितलेलं आहे, जो शिष्य आहे त्याने सांगितलेलं आहे की आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट दिस किंगडम ऑफ अंधेर नगरी अँड द ग्रेट किंग चौपट. आता मी काय केलेलं आहे की तुमच्या राजाविषयी खूप ख्याती जी आहे ती ऐकलेली आहे, म्हणून मी काय आलेलो आहे, तर इथे तुमच्या राजाला भेटण्यासाठी आलेलो आहे. असं कोण म्हणत आहे, तर एक शिष्य जो आलेला आहे राजाला भेटण्यासाठी एका घनघोर जंगलामधून. आणि तो काय सांगतोय सैनिकाला की मला तुझ्या राजाला भेटायचं आहे का, कारण मी त्यांचं खूप काही जे नाव लौकिक आहे ते खूप ऐकलेलं आहे. मग आय एम स्पेशली impressed by the fact that everything in the market is sold at the same price. इथे काय सांगितलेलं आहे की आता आय एम स्पेशली इम्प्रेस्ड बाय द फॅक्ट. आता हे जे काही राजाचं नाव आहे त्याच्याविषयी मी काय केलेलं आहे की खूप काही ऐकलेलं आहे. मग नो कॉम्प्लिकेशन. आता त्याला कुठलंही कॉम्प्लिकेशन त्याच्यामध्ये नाही आहे. म्हणून फर्स्ट कार्ड काय म्हणतो की यू हॅव हर्ड राईट. तू जे काही आमच्या राज्याविषयी ऐकलेलं आहे ते कसं आहे की अगदी बरोबर ऐकलेलं आहे. इन अवर लँड यू कॅन बाय द मोस्ट रिच अँड डिडेक्टेबल स्वीट्स. तुला काय करायचं आहे, इथनं जेवढी काही सेवा आमच्याकडनं तुला करता येईल किंवा आमच्याकडनं जेवढी काही तुला काय करता येईल, तर सेवा आमच्याकडनं जी काही घडेल तुला देण्याचा आम्ही काय करणार आहोत, तर प्रयत्न करणार आहोत. मग फॉर द सेम प्राईस ॲज अन इक्वल मेजर ऑफ व्हेजिटेबल्स. म्हणजे इथे सगळं काही कसं आहे, अगदी समतुल्य प्रमाणात सगळ्या वस्तू सगळं काही आहे असं तो जो शिष्य आहे तो म्हणत आहे. टाकासेर भाजी, टाकासेर खाजा. आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट, मेक्स लाईफ इझी. हे जे किंगचं दरबार आहे तिथे त्या एरियामध्ये किंवा त्यांच्या राज्यामध्ये सगळं काही कसं आहे, खूप स्वस्त आहे आणि म्हणून तुझ्या राजाचं जे नाव आहे ते खूप दूरवर पसरलेलं आहे. मग डिसिपल सो इट विल बी गुड आयडिया टू सेटल इन दिस लँड. सगळं काही कसं आहे, स्वस्त आहे. त्याच्यामुळे आता इथे ह्या शिष्याला काय करायचं आहे, तर राहण्याची इच्छा झालेली आहे. मग बट फर्स्ट आय वुड लाईक टू अटेंड द कोर्ट टुडे अँड पे माय रिस्पेक्ट्स टू द मायकली किंग चौपट. आता त्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे, तो दरबार ऐकण्यासाठी इथे किंगच्या दरबारामध्ये आलेला आहे. आणि तो दरबार ऐकून मी काय करणार आहे, तर इथेच वस्तीला राहणार आहे. म्हणजे तुमच्या राज्यामध्येच मी काय करणार आहे, तर कायमस्वरूपी राहणार आहे. का, कारण इथे सगळं काही जे आहे ते अगदी समप्रमाणात आहे. त्याच्यामुळे मला इथे राहण्याची काय आहे, तर इच्छा उत्पन्न झालेली आहे. मग सेकंड गार्ड काय म्हणतोय की यू मे स्टँड देअर पॉइंटिंग आउट विथ दस पीपल हू आर इन कुई. तू काय कर की त्या रांगेमध्ये जाऊन उभा राहा त्या व्यक्तीच्या पाठीमागे. म्हणजेच सेकंड गार्डने काय केलेलं आहे, जो पॉईंट आहे तो त्याला दाखवलेला आहे आणि या लोकांच्या पाठीमागे तो उभा राहा असं सेकंड गार्ड म्हणत आहे. मग लाऊड व्हॉइस फ्रॉम बॅक स्टेज हिअर यू पीपल. आता काही लोकांचा काय ऐकायला आलेला आहे, तर आवाज जो आहे तो ऐकायला आलेला आहे. मग here comes the most noble, most revered, most gracious, most learned king Chopot of this vast kingdom. आता कोण आलेला आहे, तर
जो किंगडम आहे, राजा आहे, त्याची एंट्री जी आहे ती झालेली आहे. आणि आपल्याला माहितीच आहे की तो जो रॉयल असा राजा आहे, त्याच्या सगळ्या राज्यामध्ये काय पसरलेले आहे, तर अगदी सुंदर छान अशी त्याची ख्याती आहे की सगळं काही तुमच्या राज्यामध्ये काय आहे, सगळं सुरळीत चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. मग मेक वे फॉर द किंग, बाव टू द रॉयल मोनार्च. आता इथे जो रॉयल अगदी अतिशय प्रसिद्ध श्रीमंत असा जो राजा आहे, त्याचं काय झालेलं आहे, आगमन झालेलं आहे. किंग चाटपट अराइव्स टू द fanfare of bugles and drums and takes his place on the throne. आता सगळ्यांचा जो काही आवाज आहे, सगळ्या वाद्यांचा जो आवाज आहे तो झालेला आहे. आणि आपल्याला माहितीच आहे जेव्हा वाद्यांचा आवाज होतो तेव्हा कोण येत असतं, तर जे महाराज आहे ते दरबारामध्ये येत असतात. किंग लेट द कोर्ट बिगिन. आता ते कोर्टामध्ये आलेले आहे आणि कोर्टाला सुरुवात करा असा त्यांनी आदेश कोर्टाला दिलेला आहे. मग फोर्थ गार्ड मेसेंजर, आता जो चौथा सैनिक आहे तो काय म्हणत आहे की द फर्स्ट कंप्लेन, आता पहिली जी काही कंप्लेन आहे, तक्रार आहे, ती जी आहे ती घेऊन आलेला आहे. मग तीफ म्हणजे कोण, तर चोर. आता पहिली तक्रार कोणाची आहे, तर एका चोराची आहे. मग rushes forward and wails loudly, "Justice, O most great king, I beg for justice." आता एक चोर काय म्हणतोय की अहो राजा, तुमचे काय असो, जय जयकार असो, आणि मी तुमच्याकडे काय घेऊन आलेलो आहे, तर एक तक्रार घेऊन आलेलो आहे. मग किंग म्हणतो की अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट, सांग बरं तुझी काय तक्रार आहे. मग त्यावर जो तीफ आहे, जो चोर आहे, तो काय म्हणत आहे की In this great land of Andher Nagari, my friend and I have been truly hard working, honest thieves. आम्ही दोघे काय होतो, चोर होतो, आणि आम्ही दोघं चोरी करत होतो. तेवढंच आम्ही एका सावकाराच्या घरी काय केली होती, तर चोरी केली होती. आणि तिथे माझा जो मित्र आहे तो भिंतीखाली येऊन काय झालेला आहे, तर मृत्युमुखी पडलेला आहे, तो मेलेला आहे. म्हणून मी मेड अ होल इन द वॉल ऑफ मर्चंट्स हाऊस वेन ऑल हिज फॅमिली वर अवे. आता जो काही व्यापारी होता, मर्चंट होता, त्यांची भिंतच एवढी कमकुवत होती की त्याच्या खाली येऊन त्याचा जो मित्र आहे, चोर जो आहे, तो दगावलेला होता. मग माय फ्रेंड पियर्ड does that hole into the house when suddenly the wall collapse wells louder. आता ती जी कोलॅप्स होते, म्हणजे जी वॉल होती ती कशी होती, तर कमकुवत होती, असा जो चोर आहे तो कुणावर आरोप करत आहे, तर त्या इथे व्यापारी आहे, त्या व्यापारावर तो काय करत आहे की सावकारावरती तो एक आरोप करत आहे की त्याची भिंतच कशी होती, तर ती कमकुवत होती. मग अँड माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल्ड, आय हॅव लॉस्ट माय ओनली फ्रेंड अँड पार्टनर. मी इथे काय गमावलेला आहे, तर माझा एक जो पार्टनर आहे तो गमावलेला आहे, जे दोन्ही मिळून आम्ही काय करत होतो, तर चोरी करत होतो. अगदी प्रामाणिकपणे आम्ही काय करत होतो, या राज्यामध्ये चोरी करत होतो. आणि मग माझा जो मित्र आहे, हा जो मर्चंट आहे, मर्चंटच्या भिंतीखाली येऊन काय झालेला आहे, तर मरण पावलेला आहे. मग ओ किंग, इट्स द मर्चंट्स फॉल्ट फॉर लिव्हिंग इन अ हाऊस विथ सच वीक वॉल्स. हे सगळे हा सगळा जो कुणाचा फॉल्ट आहे, तर मर्चंटचा फॉल्ट आहे. म्हणून तुम्ही काय करा, तर मर्चंटला तुम्ही शिक्षा करा. मग किंग काय म्हणत आहे, फेच द मर्चंट ॲट वन्स, अ लाईफ फॉर लाईफ, द मर्चंट मस्ट बी हँग. आता तुम्ही काय करा, मर्चंटला पकडून आणा आणि त्याला फाशीची शिक्षा द्या. अगदी मरोपर्यंत त्याला काय करा, तर फाशीची शिक्षा द्या, असं आवाहन जे आहे ते कुणी केलेलं आहे, तर जो किंग आहे त्यांनी केलेलं आहे. थर्ड गार्ड म्हणतोय लिव्ज अँड रिटर्न्स विथ अ मर्चंट हू बोज बिफोर द किंग. आता मर्चंटला जो थर्ड गार्ड आहे तो घेऊन आलेला आहे, कुणाच्या सांगण्यावरून, तर किंगच्या सांगण्यावरून मर्चंटला तो घेऊन आलेला आहे. मग मर्चंट काय म्हणतो, मेरिसी ओ नोबल किंग, आय हॅड नो इंटेन्शन ऑफ किलिंग दिस स्किल्ड प्रोफेशनल्स. आता माझी काही अशी इच्छा नव्हती की ह्या चोराचा जो पार्टनर आहे तो काय व्हावा, तर मरण त्याला यावं किंवा त्याचा मृत्यू व्हावा, असं माझं अजिबात इंटेन्शन नव्हतं. म्हणून तुम्ही काय करा, हे राजा, तुम्ही माझी जी स्वीकृती आहे किंवा माझं जे काही बयान आहे ते तुम्ही आधी ऐका आणि त्यानंतरच तुम्ही काय करा, मला फाशीची शिक्षा द्या. मग इट इज नॉट माय फॉल्ट दॅट द वॉल ऑफ माय हाऊस कोलॅप्स्ड.
बघा माझं कसलाही फॉल्ट नाही आहे की माझी भिंत जी आहे कमकुवत आहे. ही भिंत जी आहे ती काय झालेली आहे, मी जस्ट बांधलेले आहे. म्हणजेच माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ड. माझं जे हाऊस आहे, घर आहे, ते नुकतंच बांधून झालेलं आहे. इट इज द फॉल्ट ऑफ द ब्राईकलेअर हू केअरलेसली बिल्ट सच अ वीक वॉल. बघा कुणी बांधलेली आहे, तर ही ब्राईकलेअर जो आहे त्याने काय केलेलं आहे, ही वीक वॉल जे आहे, कमकुवत वॉल जे आहे ती बांधलेली आहे. मग माझा हा फॉल्ट नसून हा भिंत बांधणाऱ्याचा काय आहे, फॉल्ट आहे, चूक आहे. मग किंग काय म्हणतो, ब्रिंग द केअरलेस ब्राईकलेअर इमिडिएटली, ही मस्ट हँड फॉर हिज फॉल्ट. आता ही सगळी कुणाची चूक आहे, ज्याने कमकुवत भिंत बांधलेली आहे त्याची ही काय आहे तर चूक आहे. म्हणून तुम्ही त्याला जा आणि त्याला पकडून घेऊन या. मग सेकंड गार्ड जातो, लिव्ज अँड रिटर्न्स विथ द ब्राईकलेअर्स. आता सेकंड गार्ड गेला आणि ब्राईकलेअरला जो आहे तो घेऊन आलेला आहे, जो भिंत बांधणारा आहे त्याला घेऊन आलेला आहे. ब्राईकलेअर काय म्हणतो, ओ मोस्ट काइंड लॉर्ड अँड किंग निंगली टू द किंग हॅव मर्सी. आता तुम्ही इथे काय करा की माझं जे म्हणणं आहे ते ऐकून घ्या आणि ही जी भिंत आहे ते नक्कीच मी बांधलेली आहे, पण माझं देखील म्हणणं जे आहे ते तुम्ही ऐकून घ्या. मग आय बेग यू डोंट सेंड मी द गॅलोज. बघा हे जे मी मुद्दामून ही जी कमकुवत भिंत आहे ती बांधलेली नाही. मग आय ॲग्री दॅट आय बिल्ड द वॉल विच कोलॅप्स अँड किल्ड अ मॅन बट इट वॉज नॉट ड्यू टू माय केअरनेस. ही जी भिंत आहे ती माझ्या निष्काळजीपणामुळे निष्काळजीपणामुळे पडलेली नाही आहे. तर जेव्हा मी मटेरियल मिक्स करत होतो तेव्हा काय झालेलं आहे बघा, तर द मॉर्टर विच आय यूज टू ले द ब्राईक्स वॉज ऑफ व्हेरी पुअर क्वालिटी. आता जे काही मटेरियल होतं ते कसं होतं तर पुअर क्वालिटीचं होतं, कमकुवत क्वालिटीचं होतं आणि त्यामुळे काय झालेलं आहे तर ती भिंत ही कमकुवत झालेली होती. मग देअर वॉज टू मच ऑफ वॉटर मिक्स इन इट. इट इज एंटायरली द मॉर्टर मार्कर्स फॉल्ट. आता हा मॉर्टर मार्करचा काय आहे, म्हणजे जो काही साहित्य आहे ते मिक्स जो करतो त्याचं काय आहे तर इथे फॉल्ट आहे. मग किंग म्हणतोय समवन द मॉर्टर मेकर ॲट वन्स, ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर हिज. असं इथं म्हणतोय की थॉटलेसनेस, म्हणजे इथे मॉर्टर मार्कर याची काय आहे तर मॉर्टर मार्करची इथे चूक आहे. म्हणून तुम्ही काय करा, त्याचा फॉल्ट असल्यामुळे कुणाचा तर मॉर्टर मार्करचा इथे फॉल्ट असल्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, आता त्याला पकडून घेऊन यायचं आहे. मग फर्स्ट गार्ड एक्झिट अँड रिटर्न्स विथ द मॉर्टर मेकर हू रशेस अँड थ्रोज हिमसेल्फ बिफोर द किंग. आता मॉर्टर मेकर जो आहे, जो सिमेंट आणि रेती जे आहे तो मिक्स करत असतो, त्याला आता इथे दरबारामध्ये घेऊन आलेला आहे. मग मॉर्टर मेकर काय म्हणत आहे, वेलिंग लाऊडली फॉरगिव्ह मी. आता मला इथे तुम्ही काय करा, सोडा. ओ मेरी मर्सिक्यू किंग प्लीज डू नॉट हँड मी टू द डेथ. तुम्ही काय करा, मला मारू नका. हा माझा देखील काय नाही आहे तर फॉल्ट नाही आहे. म्हणून तुम्ही काय करा तर माझं थोडंफार ऐकून घ्या, जे मी म्हणतोय ते तुम्ही काय करा ऐकून घ्या. मग किंग काय म्हणतोय बघा, तर किंग असं म्हणतोय, आता बघा तो काय म्हणतोय की आय हॅव अ वाईफ अँड 2 यंग चिल्ड्रन हू विल लुक आफ्टर देम. आता इथे तो काय म्हणतो, इथे माझे सुद्धा चूक जी आहे ती नाही आहे कुणाची, तर जो मडकी बनवणारा होता त्याची जी चूक आहे ती इथे त्याची नाही आहे. मग मॉर्टर मेकर काय म्हणतो की नो 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 माय रॉयल लॉर्ड, आय एम नॉट टू बी ब्लेम. मी काय करत आहे की त्यांच्यावर ब्लेम जो आहे तो मी करत नाही आहे. मग द पॉट विच आय यूज टू पोअर वॉटर इन टू द मॉर्टर हॅड अ एक्स्ट्रा ऑर्डिनरली लार्ज माउथ. आता ज्या माठाचं जे माउथ आहे ते कसं होतं तर लार्ज होतं, खूप मोठं होतं आणि म्हणून त्याच्यातून सडनली काय झालं का जेवढं पडायचं होतं तेवढं न पडता जास्तीचं पाणी जे आहे ते पडलं गेलेलं आहे. मग सो एक्सेस वॉटर poured down into the mortar mixture, I was helpless. म्हणजेच माझी इच्छा नसताना काय झालेलं आहे की त्याच्यामध्ये जास्तीचं जे पाणी आहे ते मिक्स झालेलं आहे. इट इज अ पॉटर्स फॉल्ट फॉर द मेकिंग सच अ युजलेस पॉट.
तो म्हणतोय की हा फॉल्ट माझा नाही आहे, कुणाचा आहे, ज्याने पॉट बनवलेला आहे, माठ घडवलेला आहे, त्याचा इथे फॉल्ट आहे. मग किंग म्हणतो लेट द पॉटर बी ब्रॉक्ड हिअर ॲट वन्स, ही मस्ट बी एक्झिक्युटेड फॉर मॉडलिंग सच युजलेस पॉट्स. आता इथे त्याने काय बनवलेलं आहे, तर असे पॉट्स बनवलेले आहे, ते कसे आहेत, युजलेस आहे, म्हणजे काहीही कामाचे नाही, असे पॉट्स जे आहे ते ह्या पॉटरने बनवलेलं आहे. मग फोर्थ गार्ड लिव्स अँड री इंटर्स विथ द पॉटर. आता फोर्थ जो गार्ड आहे तो गेला आणि कुणाला घेऊन आला, तर जो मडकी घडवणारा होता त्याला घेऊन आलेला आहे. पॉटर म्हणतो कव्हरिंग बिफोर द किंग, युअर मॅजेस्टी शो मेरिसी टू दिस नंबर पॉटर, दिस हंबल पॉटर. आता इथे त्यांनी सांगितलेलं आहे की आता जो पॉटर आहे तो इथे आलेला आहे, कुंभार जो आहे आलेला आहे. आय ॲग्री द पॉट आय मेड अँड सोल्ड टू द मॉर्टर मेकर वॉज आय डिफेक्टिव्ह वन. हां, त्यांनी काय केलेलं आहे, त्याची चूक मान्य केलेली आहे की मी एक जो डिफेक्टिव्ह म्हणजे असा जो माठ आहे तो मी कुणाला विकलेला आहे, तर मी तो मॉर्टर मेकरला विकलेला आहे. हे हा काय झालेला आहे, माझा फॉल्ट जो आहे तो माझ्याकडून झालेला आहे. पण तो कसा झालेला आहे तो नक्की तुम्हाला ऐकायचा आहे. मग बट आय एम नॉट गिल्टी ॲज आय वॉज मोल्डिंग दॅट पॉट, आय हेड द स्वीट डिलिकेट थिंकिंग ऑफ अँकलेट्स. आता इथे त्याला कशाचा तरी आवाज आलेला आहे आणि म्हणून तो काय झालेला आहे, तर इथे त्याची जी लिंक आहे ती तुटलेली आहे. मग इट वॉज द मनी लँडर्स डॉटर. ती मुलगी कोण होती, तर मनी लँडर्स म्हणजे एका सावकाराची कोण होती, मुलगी होती. आणि शी डिस्ट्रॅक्ट मी जस्ट ॲज आय वॉज शेपिंग द माउथ अँड इट बिकेम टू वाईड. जेव्हा मी तो माठाला शेप देत होतो तेव्हा तिच्या पायातली जे पैंजण आहे ती वाजायला लागलेली होती आणि तिच्यामुळे माझं जे लक्ष आहे ते काय झालेलं होतं, तर माझं लक्ष जे आहे ते केंद्रित झालेलं नव्हतं, असं कोणाचं म्हणणं आहे, तर पॉटरचं म्हणणं आहे. मग ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हर थिंग्स व्हेरी इन्स्टंट. आता पुन्हा किंग काय म्हणतो की जा आणि मनी लेंडरच्या मुलीला जे आहे सावकाराच्या मुलीला तू घेऊन ये. मग इथे शी मस्ट बी सेंट टू द गॅलोज फॉर डिस्टर्बिंग दिस पुअर पॉटर ॲट वर्क. आता त्या मुलीने काय केलेलं आहे की या गरीब जो कुंभार आहे त्याच्या कामावरती काय पडलेलं आहे, तर कामावरती त्याच्या इथे लक्ष जे आहे ते केंद्रित झालेलं नाही त्या मनी लँडर मुलीमुळे. मग फर्स्ट कार्ड लिव्ज अँड एंटर्स विथ द मनी लँडर अँड हिज डॉटर. आता इथे सावकार आणि त्याची मुलगी जी आहे ती त्यांची इथे एंट्री झालेली आहे, ते दोघंही इथे आलेले आहेत. मग मनी लँडर इन डिस्पॅच व्हॉइस ओ जस्ट किंग स्पेअर माय डॉटर. तो म्हणतोय मनी लँडर सावकार म्हणतोय की ओ किंग माझ्या मुलीला तुम्ही काय करा तर सोडून द्या. मग शी इज माय ओनली चाइल्ड अँड टू बी वेडेड नेक्स्ट मंडे. माझी ही एकुलती एक मुलगी आहे आणि नेक्स्ट मंडेला तिचं काय आहे तर लग्न आहे. मग डॉटर ओ डू नॉट फ्रेट फादर. ते म्हणते की तुम्ही काळजी करू नका, हा जो किंग आहे द किंग विल नॉट हँड मी. किंग मला काहीही करणार नाही. टू द किंग युअर मोस्ट इन्स्टिमेट. हा जो किंग आहे तो मला काहीही करणार नाही आहे, तुम्ही काळजी करू नका, असे ती जी मुलगी आहे ती कुणाला सांगत आहे तर सावकाराला सांगत आहे. मग हायनेस आय रेअरली स्टेप आउटसाइड द देअर्स होल्ड ऑफ माय हाऊस. आता इथे मी माझ्या घरामध्ये जेव्हा होते, मी माझा जो घराचा उंबरठा आहे तो कधीही पार करत नाही, पण इथे काय झालेलं आहे की मला माझ्या घराचा जो उंबरठा आहे तो काय करावा लागलेला आहे, पार करावा लागलेला आहे. का? कारण आय हॅड टू गो टू देअर गोल्डस्मिथ शॉप टू अर्ज हिम टू वर्क फास्टर अँड हँड ओव्हर माय ऑर्नामेंट्स ऑन टाईम. माझे जे काही लग्नाचे दागिने आहेत ते मला काय करायचे होते, तर ते त्याच्याकडे मी जे बनवायला टाकलेले होते ते दागिने बनवण्यासाठी त्यांनी काय केला होता, उशीर केलेला होता. म्हणून द पॉटर्स शॉप इज ऑन द वे, आय कुल्डन नॉट हेल्प इट, इट इज ऑल द गोल्डन स्मिथ फॉल्ट. हा जो फॉल्ट आहे तो माझा नाही आहे तर कुणाचा आहे, तर हा जो फॉल्ट आहे तो कोणाचा आहे, गोल्डस्मिथचा आहे. म्हणजेच कुणाचा आहे तर एका सोनाराचा फॉल्ट आहे. का? कारण
जेव्हा मी सोनाराच्या दुकानामध्ये जात होते तेव्हा जाताना मध्येच कुणाचं शॉप लागलेला आहे, तर कुंभाराचा लागलेला आहे. मग had I delivered my ornaments on time, I would not have been forced to go past the potter's shop. जर मला सोनाराने अगदी वेळेवर माझे दागिने दिले असते तर मी ह्या पॉटर्सच्या शॉपपासून गेले नसते आणि त्याला देखील डिस्टर्ब झालं नसतं आणि जो माठ आहे तो देखील काय झाला नसता तर बिघडला नसता. मग किंग म्हणतोय, द सेंट फॉर द गोल्डस्मिथ अँड विदाउट एनी डेली ही मस्ट बी हंग. तू काय कर, तर तू आता जो सोनार आहे तू त्याला पकडून घेऊन ये असं कोण म्हणत आहे, तर हा जो किंग आहे तो म्हणत आहे की आता तुला कुणाला आणायचं आहे, तर सोनाराला आणायचं आहे. मग इथे सोनाराला आणलं गेलेलं आहे. आता इथे पुन्हा बघा, जशी ऑर्डर होती सोनाराला आणायची ती जी ऑर्डर आहे ती बघा, सेकंड गार्ड एक्झिस्ट अँड रिटर्न्स विथ द गोल्डस्मिथ. आता काय झालेलं आहे की पुन्हा सेकंड गार्ड गेला आणि कुणाला आणलेला आहे इथे, तर गोल्डस्मिथला आणलेलं आहे.